Hello friends, welcome to our YouTube channel. Today we are going to see adaptation in animals. But last lecture one we have seen adaptation means what is means adaptation. Adaptation in plants, adaptation in desert in plants, adaptation in plants in snowy region, adaptation in forest regions, adaptation in grassland plants, and adaptation in ingestion of food in plants. Adaptation means changes in animals that help them survive in their environment. Means प्राणी त्यांच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी जे बदल करतात त्याला जुळवून घेणे म्हणजे adaptation म्हणतात. Today we are going to see adaptation in animals. Make a list of animals in your surrounding. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss the habitat, food habitats, characteristics of body structure like vertebrate column, wing, gills, tails, etc. and prepare a chart. Means look around and write down names of animals you see. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Means check what animals your friends found and compare with your list. Talk about where the animals live, what they eat, and how their bodies are built. Then make a chart. Terrestrial animals live on land. Aquatic animals live in water. Their bodies are different. तर आपल्या आजूबाजूला असलेल्या प्राण्यांची आपल्याला यादी करायची आहे आणि ते आपल्या फ्रेंड्स सर्कल सोबत डिस्कस करायचे आहे की ती यादी त्यांचे कंपॅरिझन करून कोणते प्राणी कुठे राहतात, ते काय खातात, त्यांची बॉडी स्ट्रक्चर म्हणजे शरीराची रचना कशी असते असं चार्ट करून त्याच्याबद्दल आपण डिस्कस करायचं आहे. आता टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे काय की जे जमिनीवर राहतात ते प्राणी, तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जे पाण्यात राहतात ते प्राणी. मग त्यांच्या शरीरात कोणकोणते फरक असतात किंवा बदल असतात म्हणजे डिफरन्सेस असतात दोन्ही कंपेअर केले तर ते आपल्याला पाहायचे आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणजे कोणते डिफरन्सेस कोणते बदल त्या दोन्ही टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये असतात ते आपल्याला पाहायचे आहे. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स appear to have undergo changes. Fish have scales on the skin and fins on the body. Their body tapers toward both in ends like spindle. Fish breathe with gills instead of nose. Their eyes have transparent eyelids. They have air bladders within the body to help them to float. Aquatic animals have bodies shaped for swimming. The skin is also different from land animals. Fish have scales on their body and fins to help them swim. Fish bodies are narrow at both ends. See in this picture, narrow. Both ends are narrow. This helps them move to faster in water. Fish don't use nose like us. They use gills to breathe underwater. Fish have clear eyelids to protect their eyes underwater. Fish have air bladders inside which help them float in water. जे प्राणी पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये राहतात त्यांचे जे पोहण्यासाठीचे जे बॉडीचं स्ट्रक्चर असतं ते लँडवर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा वेगळे असते. माशांना त्यांच्या अंगावर जे खवले असतात या पिक्चरमध्ये बघा तुम्हाला दिसतंय त्यांच्या मदतीने ते पोहत असतात किंवा ते अंगावरची खवले त्यांना पोहण्यासाठी मदत करत असतात. माशांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते ज्यामुळे ते पाण्यात सहजपणे हालचाल करू शकतात. मासे आपल्यासारखे नाकाने श्वास घेत नाहीत तर ते काय करतात त्यांचे जे कवच गिल्स वापरून श्वास घेत असतात. माशांच्या डोळ्यावर एक पारदर्शक पापण्या असतात म्हणजे ट्रान्सपरंट त्याच्यामुळे त्यांचे डोळे सुरक्षित राहतात. त्याचबरोबर माशांच्या शरीरात हवा भरलेली पिशवी एअर ब्लॅडर असते की जी त्यांना पाण्यात तरंगायला मदत करत असते. नाव सी ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक, टॉर्टॉइज. आता इथे तुम्हाला सांगितले आहे की फ्रॉग म्हणजे बेडूक, बदक आणि कासव यांचे तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि त्यांच्या रिलेटेड जे क्वेश्चन ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स आर दिस ॲनिमल्स, या प्राण्यांचे पाय कशासाठी उपयोगी आहेत किंवा व्हॉट हेल्प फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर, बेडकांना फ्रॉगला पाण्यात श्वास घेण्यासाठी कशाची मदत घ्यावी लागते. ऑफ व्हॉट यूज आर लॉंग हिंड लेग्स ऑफ ए फ्रॉग, म्हणजे फ्रॉगचे बेडकाचे लांब मागचे पाय कशासाठी उपयोगी आहेत. व्हाय डज नॉट ए डक गेट वेट इन वॉटर, बदक पाण्यात भिजत का नाही.
या सर्व प्रश्नांची आन्सर आपल्याला शोधायची आहेत. तर ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. द फ्रॉग यूज देअर लेग फॉर जम्प अँड स्विम, म्हणजे उडी मारण्यासाठी आणि पोहण्यासाठी फ्रॉग त्याच्या पायांचा यूज करतो. तर डक वॉक अँड स्विम्स. डक मीन्स बदक चालण्यासाठी आणि पोहण्यासाठी त्याचे लेगचा यूज करत असतो. टॉर्टोइज वॉक स्लोली मूव्स इन वॉटर, म्हणजेच ते हळू चालण्यासाठी व पाण्यात फिरता यावं यासाठी त्याच्या लेगचे पायाचा यूज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. फ्रॉग्स ब्रीथ थ्रू देअर स्किन अंडर वॉटर. तर बेडूक पाण्यामध्ये त्याच्या त्वचेच्या माध्यमातून काय करत असतं, श्वास घेत असतं. त्याचबरोबर लॉंग लेग्स हेल्प फ्रॉग्स टू जम्प अँड स्विम. त्याचे जे लांब मागचे पाय असतात ते उड्या मारायला आणि पोहायला त्याला मदत करत असतात. बदकांचे कसं असतं, डक्स फिदर हॅव ऑइल वॉटर स्लाइड्स ऑफ. बदकाच्या पिसांवर तेल असतं, तेलासारखं लेअर असतो, त्यामुळे काय होतं, त्याच्यावर पाणी साचत नाही आणि ते भिजत पण नाही. दीज आर अमेझिंग ॲडॅप्टेशन ॲनिमल्स हॅव टू लिव्ह इन डिफरंट प्लेसेस. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी जगण्यासाठी प्राणी अशा वेगवेगळ्या पद्धतीने जुळून घेत असतात आणि हे खरंच आश्चर्यजनक किंवा सरप्राइझिंग आपल्यासाठी असते. आता नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. As the frog and duck have web toys, they can use their legs like oars. Frog and duck have webbed feet, so they swim easily using their legs like oars. Water flows off the waxy feathers of birds like duck and water hen. Their feathers are waxy, so water slides off easily. Web toys, slippery smooth skin and triangular head help frogs to swim easily through water. Frogs have a smooth skin, webbed feet and triangle shaped head that help in swimming. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on the land. Frogs can live in both water and on land. In water they breathe through their skin. On land they use nose and lungs. The typical colors of frog's back help to hide among the grasses. Frog's skin color helps it hide in grass. इथे आपण फ्रॉग रिलेटेड अँड डक रिलेटेड त्यांचे कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. बेडूक आणि बदकाच्या पायाला जाळी असते, त्यामुळे ते आपले पाय वल्हाऱ्यांसारखे वापरू शकतात. वल्हारे म्हणजे जे होडी चालवतात ना त्यांच्यासारखे. बेडूक आणि बदक जाळीदार पाय वापरून पाण्यात सहज पोहतात. त्यांच्या पिसांवर पाणी थांबत नाही, ते वाहून जाते, कारण की ती पिसे मेणाचे आवरण असलेली असतात, त्यामुळे ते पाणी निसटत असते. तसेच बेडकाचे शरीर एकदम गुळगुळीत मऊ असते व त्याचे डोके त्रिकोणी असते, त्यामुळे तो सहज पोहतो. त्याचा आकार पोहण्यासाठी तसा योग्य असतो. पाण्यात तो त्वचेमधून श्वास घेतो, तर जमिनीवर नाक व फुफ्फुस यांचा वापर करतो, त्यामुळे तो पाणी आणि जमीन या दोन्हीवर राहू शकतो. त्याचबरोबर त्याचा रंग पाठीचा गवतांमध्ये त्याला लपण्यासाठी मदत करतो, त्यामुळे त्याचे रंग तो संरक्षण रंगामुळे होतं. तुम्हाला माहितच आहे, बेडूक ग्रीनिश असं कलरचे असते. नेक्स्ट, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. Carnivorous animals like the wild dog, fox, tiger and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? Meat eaters like lion and tigers have strong legs to run fast and catch animals. They have sharp claws, teeth tear fresh. Tigers have soft paws so they can walk silently and attack easily. Tigers have padded paws. This enables them to silently stalk their prey, capture it easily. The eyes of predatory carnivores are located in front of their head. It helps them to spot their prey from long distance. Carnivores have forward-facing eyes to see and focus on prey. Means जे मांसाहारी प्राणी असतात, मांसाहारी मीन्स दे आर हंटिंग अदर ॲनिमल्स, की जसे वाघ, सिंह, कोल्हा यांचे पाय कसे असतात, मजबूत असतात. त्यामुळे काय होतं, ते धावून म्हणजे पटपट जोराने धावून शिकार करू शकतात आणि ते प्राणी वेगाने धावू शकतात. त्यांची जे नखे असतात आणि दात म्हणजे टीथ आणि शार्प पॉइंटेड
काय असतात त्यांचे क्लोज, त्यामुळे काय होतं ते शिकारीसाठी ते उपयोग करतात. वाघाच्या पायाला गादीसारखा मऊ भाग असतो, त्यामुळे तो काय करतो, हळूच चालतो व शांतपणे शिकारीजवळ जाऊन पोहोचतो. मांसाहारी प्राण्याचे डोळे कसे असतात, त्यांच्या डोळ्यांच्या पुढील बाजूस त्यांना शिकार दुरून दिसू शकते असे त्यांचे डोळे असतात. त्यामुळे त्यांचे लक्ष म्हणजे त्यांचं जे शिकार असते ते अचूक शोधण्यास त्यांना त्या डोळ्यांमुळे मदत होते. द आईज ऑफ हर्बेरियस आर बिलो द फोरहेड ऑन either side of head. This gives them wide angle vision which helps to protect them from predators. Their legs are long, tapering with strong hooves which enables them to run fast, taking long leaps. Their long and freely moving ears can receive sound from long distances and different directions. Deer and black buck have colors that merge with their surrounding. Their teeth strong for chewing tough plant material. Means plants like deer have side-placed eyes to see all around. See in this picture. It helps them to spot danger quickly. They have long legs and strong feet for fast running and jumping. Their big ears help them to hear sounds for all directions. Their skin color helps them to blend in nature. They have flat, strongly teeth to chew hard glass. Means हरिण आणि हे जे कृष्णमृग नावाचे जे प्राणी असतात त्यांच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना व सर्व बाजूंनी शत्रूंपासून बचाव करायला मदत होते असे त्यांचे स्ट्रक्चर असते. त्यांच्या डोळ्यांना दूरचे दिसण्यासाठीचे डोळ्यांची रचना असते, त्यामुळे ते धोका लगेच त्यांना म्हणजे त्यांच्या जवळ जर काही संकट येणार असेल तर ते ओळखतात आणि स्वतःचं प्रोटेक्शन करतात. त्याचबरोबर त्यांचे पाय लांब आणि टोकदार असतात, त्यामुळे ते फास्ट म्हणजे जोरात धावू शकतात आणि लांब उड्या घेऊ शकतात. त्याचबरोबर त्यांचे कान लांब आणि हलणारे असतात, त्यामुळे त्यांना दूरचा आवाज व्यवस्थित आणि नीट ऐकू येतो आणि त्यामुळे ते त्या आवाजाच्या दिशा त्यांना कळते. त्याचबरोबर त्यांचा रंग परिसराशी जुळणारा असतो, त्यामुळे ते कोठेही लपून राहू शकतात. त्यांचे दात खूप मजबूत असतात, त्यामुळे ते कडक गवत किंवा वनस्पती लगेच खाऊ शकतात आणि त्या दातांचा योग्य प्रकारे उपयोग करू शकतात. नाव ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. Adaptation in desert animals. Deserts are characterized by severe scarcity of water. Hence, desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. Their legs are long with flat and cushioned sole. The nostrils are protected by folds of skin. The eyelashes are long and thick. Rat, snake, spiders, lizard in desert live in deep burrows during daytime and are active at night. Deserts have very little water. Desert animals have thick skin so they don't lose water easily. They have long legs and soft feet to walk on the hot sand. Their nose has a skin folds to block sand. Their long eyelashes keep sand away from the eyes. Small animals live underground in day and come out at night. म्हणजेच डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते, पाणी फार कमी असते, त्यामुळे तिथले प्राणीची जी स्किन असते, त्वचा असते ती खूप जाड असते आणि पाणी कमी असल्यामुळे त्यांच्या शरीरात त्यामुळे त्यांना पाण्याचा कमी वापर करायचा असतो. त्यासाठी त्यांचे पाय लांब व चपटा तळवा असलेले असतात की जेणेकरून ते गरम वाळूत व्यवस्थित चालू शकतील व त्या वाळूमध्ये किंवा त्या हॉट सँडमध्ये त्यांना इझी वेनी म्हणजे काही त्रास न होता ते चालू शकतील. त्यांच्या नाकावरच्या त्वचेची शक्यतो घडी असते, ती का असते तर वाळू आत जाऊ नये म्हणून आणि नाक वाळूपासून सुरक्षित राहावे यासाठी. डोळ्यांच्या रेषा लांब आणि दाट असतात, तेही वाळूपासून सुरक्षित म्हणजे त्या सँडपासून त्यांची सुरक्षा होण्यासाठी त्यांच्या डोळ्यांची रचना तशी केलेली असते. त्याचबरोबर उंदीर, साप, कोळी, सरडे वाळवंटात खोल बिळात राहतात आणि ते रात्रीचेच बाहेर येतात. दिवसात थंड वाटण्यासाठी ते बिळात राहतात व रात्री जेव्हा वाळू ती थोडी गरमी त्याची कमी होते तेव्हा ते तिथून बाहेर पडतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत जे मी एक्सप्लेनेशन केले ते अंडरस्टँड झाले असेल, समजले असेल. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. Adaptation in snowy regions, adaptation in aerial animals, adaptation in reptiles.